नमस्कार मित्रांनो, नवीन पॅन कार्ड जर तुम्हाला काढायचं असेल तर आता याची प्रोसेसमध्ये बदल झालेला आहे। तर आता फक्त 106 रुपयामध्ये घरी बसल्या सोप्या पद्धतीने तुम्हाला आता पॅन कार्ड काढता येणार आहे। आणि आता पॅन कार्ड बनवताना तुम्ही तुमच्या आवडीचा फोटो आणि सिग्नेचर अपलोड करू शकतात आणि याचं प्लास्टिकचं पीव्हीसी कार्ड तुमच्या घरच्या ॲड्रेसवर पोस्टाने येऊन जाईल आणि फक्त एका दिवसात तुमच्या ईमेल आयडीवर हे पॅन कार्ड तुम्हाला मिळून जाईल आणि फक्त आधार कार्डने तुम्हाला आता हे पॅन कार्ड बनवता येणार आहे। तर याची A to Z प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात। तर मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला गुगलला NSDL पॅन सर्च करायचं आहे, त्यानंतर न्यू पॅन कार्ड ॲप्लिकेशन या पहिल्या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर ही वेबसाईट तुमच्या समोर ओपन होईल। तर या वेबसाईटची डायरेक्ट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर आता यामध्ये न्यू ॲप्लिकेशनवर यायचं आहे। यामध्ये ॲप्लिकेशन टाईप विचारला जाईल, तर यामध्ये भरपूर टाईप दिलेले आहेत। तर न्यू पॅन इंडियन सिटीजन फॉर्म 49A यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर ॲप्लिकेशन कॅटेगरी विचारली जाईल, तर आपण स्वतःचं पॅन कार्ड बनवतोय म्हणून इंडिव्हिज्युअल सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर आता ॲप्लिकंट इन्फॉर्मेशन विचारली जाईल, तर यामध्ये पहिलं टायटल सिलेक्ट करायचं आहे। तर श्रीमती, कुमारी तुमच्या जेंडरनुसार या ठिकाणी टायटल सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी तुमचं नाव टाकण्याचं ऑप्शन दिलेलं आहे। तर सर्वात आधी या ठिकाणी तुमचं सरनेम म्हणजेच तुमचं आडनाव या ठिकाणी टाकायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी फर्स्ट नेम म्हणजेच तुमचं नाव टाकायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी मिडल नेम म्हणजेच तुमच्या वडिलांचं किंवा ज्या विवाहित महिला आहेत त्यांनी त्यांच्या पतीचं नाव टाकायचं आहे। तर तुमचं नाव या ठिकाणी टाकताना व्यवस्थित टाकायचं आहे, स्पेलिंग मिस्टेक करायची नाहीये। त्यानंतर या ठिकाणी डेट ऑफ बर्थच्या सेक्शनमध्ये यायचं आहे आणि तुमची जन्मतारीख व्यवस्थित या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे। त्यानंतर या ठिकाणी तुमचा चालू ईमेल आयडी टाकायचा आहे। तर तुम्ही जो ईमेल आयडी या ठिकाणी टाकणार आहात त्यावरच तुमचं पॅन कार्ड येणार आहे, त्यामुळे तुमची ॲक्टिव्ह ईमेल आयडी या ठिकाणी टाकायची आहे। त्यानंतर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। त्यानंतर टर्म्स अँड कंडिशनच्या या बॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आय एम नॉट अ रोबोट या बॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे। तर सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर कॉंग्रॅच्युलेशन असा एक मेसेज तुमच्या समोर ओपन होईल। तर यामध्ये एक टोकन नंबर तुम्हाला दिसेल, या टोकन नंबरला नोट करून ठेवा, नाहीतर याचा फोटो काढून घ्या। त्यानंतर कंटिन्यू या बटनावर क्लिक करा। त्यानंतर एक नवीन पेज तुमच्या समोर ओपन होईल। तर आता 3 पद्धतीने पॅन कार्ड बनवता येतं। तर आधी 2च पद्धती होत्या, पण आता आधार कार्डने EKYC करून सुद्धा पॅन कार्ड बनवता येतं। पण या ऑप्शनवर क्लिक करायचं नाहीये। तर मी ज्या पद्धतीने पॅन कार्ड बनवणार आहे तेच ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। तर या ठिकाणी सेकंड ऑप्शन पॅन ॲप्लिकेशन विथ सपोर्टिंग डॉक्युमेंट स्कॅन अपलोड अँड ई साईन। तर नवीन पॅन कार्ड बनवण्यासाठी हेच ऑप्शन बेस्ट आहे, कारण यामध्ये ई साईन होऊन जाईल, म्हणजेच तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट कुठेही पाठवण्याची गरज नाहीये आणि तुमच्या आवडीचं फोटो आणि सिग्नेचर तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता। त्यामुळे या दुसऱ्या ऑप्शनवर क्लिक करायचंय। त्यानंतर या ठिकाणी फिजिकल पॅन कार्ड पाहिजे म्हणून या पहिल्या ऑप्शनवर क्लिक करायचंय। त्यानंतर या ठिकाणी तुमच्या आधार कार्ड नंबरचे शेवटचे 4 डिजिट या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहेत। त्यानंतर तुमच्या आधार कार्डवर तुमचं जसं नाव आहे तसंच नाव या ठिकाणी टाकायचंय। तर तुमच्या रजिस्ट्रेशन पेजवरून बाकीची माहिती या ठिकाणी ऑटोमॅटिक आलेली आहे। तर जी माहिती आली नाहीये ती माहिती या ठिकाणी फिल करायची, जसं की तुमचं जेंडर मेल फिमेल जे असेल ते सिलेक्ट करा। त्यानंतर या ठिकाणी तुम्ही जर तुमच्या नावामध्ये चेंज केला असेल तर या ठिकाणी येस करून त्याबद्दलची माहिती या ठिकाणी द्यायची आहे आणि जर नावामध्ये चेंज केला नसेल तर या ठिकाणी नो करायचंय। त्यानंतर या ठिकाणी डिटेल ऑफ पॅरेंट्स या सेक्शनमध्ये यायचंय। त्यानंतर येथे पहिलं ऑप्शन इज युअर मदर अ सिंगल पॅरेंट्स, म्हणजेच तुम्ही तुमच्या आईकडे राहत असाल आणि त्यांचा डिवोर्स झाला असेल तर या कंडिशनमध्ये यस या बटनावर क्लिक करायचंय, नाहीतर नो या बटनावर क्लिक करायचंय। त्यानंतर या ठिकाणी फादर्स नेम म्हणजेच तुमच्या वडिलांचं नाव टाकायचंय। तर या ठिकाणी लास्ट नेम म्हणजेच तुमचं आडनाव टाकायचंय। त्यानंतर या ठिकाणी फर्स्ट नेम म्हणजेच तुमच्या वडिलांचं नाव टाकायचंय आणि या ठिकाणी मिडल नेम म्हणजेच तुमच्या आजोबांचं नाव या ठिकाणी टाकायचंय। तर अशा पद्धतीने तुमच्या वडिलांचं पूर्ण नाव या ठिकाणी टाकायचंय। त्यानंतर मदर्स नेम म्हणजेच तुमच्या आईचं नाव, पण मदर्स नेम या ठिकाणी ऑप्शनल आहे, म्हणजेच कंपल्सरी नाहीये। पण जर तुमच्या पॅन कार्डवर तुम्हाला तुमच्या आईचं नाव प्रिंट करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या आईचं नाव टाकणं कंपल्सरी आहे।
त्यानंतर या ठिकाणी आईचं किंवा वडिलांचं ज्यांचं नाव तुम्हाला पॅन कार्डवर प्रिंट करायचं असेल ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमची इन्कम डिटेल्स म्हणजेच तुमच्या उत्पन्नाची माहिती विचारली जाईल. तर यामध्ये तुम्ही नोकरी करत असाल तर सॅलरी सिलेक्ट करा. जर तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल तर इन्कम फ्रॉम बिझनेस सिलेक्ट करा. त्यानंतर स्टुडंट असतील किंवा हाऊसवाईफ ज्यांची इन्कम नाहीये ते या ठिकाणी नो इन्कम सिलेक्ट करू शकतात. त्यानंतर ॲड्रेस फॉर कम्युनिकेशन या सेक्शनमध्ये यायचंय. तर या ठिकाणी रेझिडन्स आणि ऑफिस असे दोन ऑप्शन दिलेले आहेत. तर आपल्याला आपलं पॅन कार्ड घरच्या पत्त्यावर मागवायचंय म्हणून आपण रेझिडन्स हे ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर या ठिकाणी आपला स्वतःचा पूर्ण पत्ता भरायचा आहे. तर यामध्ये हाऊस नंबर जर ग्रामीण भागातून असाल तर या ठिकाणी तुमच्या एरियाचं नाव तुम्ही टाकू शकता. त्यानंतर या ठिकाणी बिल्डिंग नेम जर ग्रामीण भागातून असाल तर तुमच्या गावाचं नाव या ठिकाणी टाकायचंय. त्यानंतर तुमचा पोस्ट ऑफिस या ठिकाणी टाकायचंय. या ठिकाणी तुमचा तालुका टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचा जिल्ह्याचं नाव टाकायचंय. कंट्री नेम या ठिकाणी इंडिया सिलेक्ट करा. या ठिकाणी तुमचं स्टेट म्हणजेच तुमचं राज्य सिलेक्ट करा. जर महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्र सिलेक्ट करा. या ठिकाणी तुमच्या एरियाचा पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी ऑफिस ॲड्रेस फिल करण्याची गरज नाहीये कारण आपण आपला घरचा पत्ता दिलेला आहे. त्यामुळे ऑफिस ॲड्रेस टाकणं कंपल्सरी नाहीये. त्यानंतर या ठिकाणी तुमचा कंट्री कोड टाकायचा आहे म्हणजेच इंडिया 91 हा कोड सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर ऑटोमॅटिक येऊन जाईल. येथे तुमचा ईमेल ID टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी नो या ऑप्शनवर क्लिक करून नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी न्यू पेज ओपन होईल. तर यामध्ये एरिया कोड, AO कोड आणि रेंज कोड हे कोड टाकण्याचं ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. तर हे इन्कम टॅक्सचे कोड आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण हे कोड मॅन्युअली सर्च करू शकतो. तर यासाठी इंडियन सिटीजन्स यावर क्लिक करा. त्यानंतर तुमचं राज्य सिलेक्ट करा. तुमची सिटी या ठिकाणी सिलेक्ट करा आणि या ठिकाणी फेच या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर फेच या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या एरियानुसार भरपूर ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसतील. पण जर तुम्हाला समजत नसेल की तुमचा कोड कोणता आहे तर यासाठी एक ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे. तर यासाठी तुमच्या लॅपटॉपच्या किंवा कम्प्युटरच्या कीबोर्डमध्ये Ctrl+F यावर क्लिक करा. त्यानंतर एक सर्च बार ओपन होईल. यामध्ये तुमच्या तालुक्याचं नाव टाका आणि सर्च करा. त्यानंतर तुमच्या एरियाचा परफेक्ट कोड तुम्हाला मिळून जाईल. या कोडवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर एरिया कोड, AO कोड आणि रेंज कोड ऑटोमॅटिक फिल होऊन जाईल. त्यानंतर नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी नेक्स्ट सेक्शन आहे डॉक्युमेंट अपलोडचं. तर यामध्ये पॅन कार्ड बनवण्यासाठी 3 प्रकारचे डॉक्युमेंट मागितली जातात. तर पहिलं डॉक्युमेंट आहे प्रूफ ऑफ आयडेंटिटी. तर यामध्ये भरपूर डॉक्युमेंट दिलेले आहेत. यामध्ये तुम्ही आधार कार्ड सिलेक्ट करू शकतात. त्यानंतर दुसरं डॉक्युमेंट प्रूफ ऑफ ॲड्रेस. तर यामध्ये सुद्धा तुम्ही आधार कार्ड सिलेक्ट करू शकतात. त्यानंतर तिसरं डॉक्युमेंट प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ. तर यामध्ये भरपूर डॉक्युमेंट तुम्हाला दिलेले आहेत पण यामध्ये सुद्धा तुम्हाला आधार कार्ड सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी डिक्लेरेशनच्या सेक्शनमध्ये यायचंय आणि येथे सिलेक्ट ऑप्शन यावरती क्लिक करायचंय. त्यानंतर या ठिकाणी हिमसेल्फ हे ऑप्शन सिलेक्ट करायचंय. त्यानंतर या ठिकाणी फोटो आणि सिग्नेचर अपलोड करण्याचा ऑप्शन आलेला आहे. तर आता आपल्याला स्वतःचा पासपोर्ट साईजचा फोटो अपलोड करायचा आहे आणि हा फोटो JPG फॉर्मॅटमध्ये 3.5 ते 2.5 सेंटीमीटर या साईजमध्ये 50 KB आत असला पाहिजे. तर आता हा फोटो 3.5 ते 2.5 सेंटीमीटर या साईजमध्ये कसा बनवायचा आणि त्या फोटोला रिसाईज करून त्याला 50 KB आत कसं बनवायचं या दोघं वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यासोबतच टेलिग्राम चॅनलमध्ये आणि व्हॉट्सअप चॅनलमध्ये दिलेली आहे. तर त्या वेबसाईटवरून या फोटोला परफेक्ट डायमेन्शनमध्ये बनवून घ्या. त्यानंतर ब्राउजच्या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर तुमचा फोटो सिलेक्ट करा आणि अपलोडच्या बटनावर क्लिक करा. तर अशा पद्धतीने आपला फोटो अपलोड झालेला आहे. त्यानंतर तुमची सिग्नेचर तुम्हाला अपलोड करायची आहे. तर सिग्नेचरची साईज 2 ते 4.5 सेंटीमीटर याची साईज असली पाहिजे आणि 50 KB आत हा फोटो JPG फॉर्मॅटमध्ये असला पाहिजे. तर सिग्नेचरला त्या वेबसाईटवरून रिसाईज करून घ्या. त्यानंतर ब्राउज फाईल यावर क्लिक करा. त्यानंतर तुमची सिग्नेचर सिलेक्ट करा आणि अपलोड बटनावर क्लिक करा. तर अशा पद्धतीने आपली सिग्नेचर अपलोड झालेली आहे. त्यानंतर आता सपोर्टिंग डॉक्युमेंट अपलोड करण्याचा ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे. जर तुम्ही आयडेंटिटी प्रूफसाठी, ॲड्रेस प्रूफसाठी आणि डेट ऑफ बर्थ प्रूफसाठी जर वेगवेगळी डॉक्युमेंट दिली असतील म्हणजेच वेगवेगळी डॉक्युमेंट सिलेक्ट केली असतील तर तुम्हाला ती सर्व डॉक्युमेंट अपलोड करावी लागतील.
आणि जर या तिघांसाठी जर एकच डॉक्युमेंट तुम्ही सिलेक्ट केलं असेल म्हणजेच फक्त आधार कार्ड सिलेक्ट केलं असेल तर आधार कार्डची फक्त एकच फाईल या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायची आहे आणि डॉक्युमेंट PDF फॉर्मॅटमध्ये 300 KB आत याची साईज असली पाहिजे। तर ब्राउज फाईल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर अपलोड डॉक्युमेंट या बटनावरती क्लिक करायचं आहे। तर अशा पद्धतीने तुमचं डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड होऊन जाईल। तर डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी नवीन पेज ओपन होईल। तर यामध्ये तुमच्या आधार कार्डचे पहिले 8 डिजिट या ठिकाणी टाकायचे आहेत आणि त्यानंतर आपल्या फॉर्मवरील सर्व माहिती एक वेळेस चेक करून घ्यायची आणि तुम्ही भरलेल्या माहितीमध्ये काही गलती असेल तर एडिटच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तुमचा फॉर्म एडिट करू शकतात। जर सर्व माहिती बरोबर असेल तर या ठिकाणी प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी पॅन कार्ड बनवण्याची जी ऑनलाईन फीज आहे त्याचं पेमेंट तुम्हाला दिसेल। तर या ठिकाणी एक पेमेंट मोड सिलेक्ट करायचा आहे। तर या ठिकाणी मी पेटीएम सिलेक्ट करतोय। तर यासाठी टोटल 106 रुपये 90 पैसे इतकं पेमेंट करावं लागेल। तर यासाठी आय ॲग्री यावर क्लिक करा। त्यानंतर प्रोसीड टू पेमेंट या बटनावरती क्लिक करायचं आहे। तर अशा पद्धतीने एक QR कोड तुम्हाला दिसेल। या QR कोडने तुम्ही पेमेंट करू शकता किंवा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI, नेट बँकिंग हे ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत। तर या ठिकाणी सर्वात सोपं ऑप्शन की डायरेक्ट QR कोडला स्कॅन करून तुम्ही पेमेंट करू शकतात। तर पेमेंट केल्यानंतर ऑटोमॅटिक हे पेज तुमच्या समोर ओपन होईल। तर अशा पद्धतीने आपलं पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे। त्यानंतर कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर एक नवीन पेज तुमच्या समोर ओपन होईल। तर हे पेज आहे आधार ऑथेंटिकेशनचं। तर या ठिकाणी यूज माय आधार डाटा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर ऑथेंटिकेट या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी OTP जनरेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर एक OTP तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्या समोर ई साइन करण्याचा ऑप्शन आलेला आहे। तर या ठिकाणी कंटिन्यू टू प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी आय हॅबरी या ऑप्शनवरती क्लिक करा। त्यानंतर या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि सेंड OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर एक OTP येईल तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे आणि व्हेरीफाय OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे। तर अशा पद्धतीने आपला आधार व्हेरिफिकेशन सक्सेसफुली झालेलं आहे आणि आपला पॅन कार्ड ॲप्लिकेशन सक्सेसफुली सबमिट झालेला आहे। तर आता पॅन कार्डचा हा फॉर्म बघण्यासाठी तुमची जन्मतारीख अशा पद्धतीने या ठिकाणी टाकायची आणि ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा पद्धतीने तुमचा फॉर्म ओपन होऊन जाईल। तर या फॉर्ममध्ये तुमची संपूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे। या PDFला सांभाळून ठेवायचं आहे। तर आता तुमचं पॅन कार्ड ॲप्लिकेशन व्हेरिफिकेशनसाठी सबमिट झालेलं आहे आणि पॅन कार्ड बनल्यानंतर तुम्ही दिलेल्या ईमेल IDवर त्याची PDF कॉपी येऊन जाईल आणि फिजिकल PVC पॅन कार्ड 30 दिवसाच्या आत तुमच्या पत्त्यावर पोस्टाने येऊन जाईल। तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं पॅन कार्ड घरबसल्या फक्त आधार कार्डच्या मदतीने बनवता येणार आहे। याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करून सांगायचं आहे। महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात।